नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी अर्थशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन डॅश डॅश असे केले जाते। योग्य पर्याय आहे 2। तर स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन समाजवादी अर्थव्यवस्था असे केले जाते। प्रश्न क्रमांक 2, पैशाच्या ठिकाणी जी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची डॅश डॅश असे म्हणतात। योग्य पर्याय आहे 4। तर पैशाच्या ठिकाणी जी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची क्रयशक्ती असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 3, कोणतेही अर्थविधेयक डॅश डॅश सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही। योग्य पर्याय आहे 3। तर कोणतेही अर्थविधेयक राष्ट्रपतींच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही। प्रश्न क्रमांक 4, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय। योग्य पर्याय आहे 3। तर आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक नियोजनाचे स्वातंत्र्य म्हणजेच उदारीकरण होय। प्रश्न क्रमांक 5, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते। योग्य पर्याय आहे 2। तर दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 6, अर्थव्यवस्थेत तृतीय क्षेत्र हे डॅश डॅश क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते। योग्य पर्याय आहे 3। तर अर्थव्यवस्थेत तृतीय क्षेत्र हे सेवा क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते। तर तृतीय क्षेत्रात हॉटेल, बँकिंग व वैद्यकीय सेवा इत्यादींचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक 7, वस्तू व सेवा कराशी म्हणजे जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती कोणती। योग्य पर्याय आहे 4। तर वस्तू व सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती 101 ही आहे। तर 1 जुलै 2017 पासून जीएसटी भारतात लागू करण्यात आली। तसेच 1 जुलै हा दिवस जीएसटी दिवस म्हणून साजरा करतात। प्रश्न क्रमांक 8, जीएसटीचे पूर्ण रूप काय आहे। योग्य पर्याय आहे 3। तर जीएसटीचे पूर्ण रूप आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे। योग्य पर्याय आहे 3। तर आयकर हा प्रत्यक्ष कर आहे। प्रश्न क्रमांक 10, जीएसटी वस्तू व सेवा कर हा डॅश डॅश आहे। योग्य पर्याय आहे 2। तर जीएसटी वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे। प्रश्न क्रमांक 11, रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने डॅश डॅश। योग्य पर्याय आहे 1। तर रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते ते होय। प्रश्न क्रमांक 12, 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिचे रूपांतर डॅश डॅश मध्ये करण्यात आले। योग्य पर्याय आहे 1। तर 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीय करून तिचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले। प्रश्न क्रमांक 13, शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्डची स्थापना केव्हा झाली। योग्य पर्याय आहे 4। तर 12 जुलै 1982 मध्ये शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना झाली।
प्रश्न क्रमांक 14. भारतीय स्टेट बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य पर्याय आहे 4. तर भारतीय स्टेट बँकेची स्थापना 1 जुलै 1955 या वर्षी झाली. प्रश्न क्रमांक 15. नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? योग्य पर्याय आहे 2. तर नाबार्डचे मुख्यालय मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 16. 100 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कोणाची सही असते? योग्य पर्याय आहे 4. तर 100 रुपयाच्या नोटेवर RBI गव्हर्नरची सही असते. प्रश्न क्रमांक 17. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? योग्य पर्याय आहे 2. तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. प्रश्न क्रमांक 18. रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? योग्य पर्याय आहे 3. तर रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा रिझर्व्ह बँकेचे पतधोरण याच्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 19. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? योग्य पर्याय आहे 1. तर केरळ हे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य बनले आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतीय रुपयाचे चलन चिन्ह म्हणजेच करन्सी सिम्बॉल हे कोणी डिझाईन केले आहे? योग्य पर्याय आहे 2. तर भारतीय रुपयाचे चलन चिन्ह उदय कुमार यांनी डिझाईन केले आहे. प्रश्न क्रमांक 21. RBIच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती? योग्य पर्याय आहे 3 वरील दोन्ही. तर रेपो दर व बँक दर ही RBIच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने आहेत. प्रश्न क्रमांक 22. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण डॅश डॅश या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले. योग्य पर्याय आहे 4. तर 14 बँकांचे राष्ट्रीयकरण 4थ्या या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले. प्रश्न क्रमांक 23. 1 रुपयाच्या नोटांवर कोणाची सही असते? योग्य पर्याय आहे 2. तर 1 रुपयांच्या नोटांवर वित्त सचिव यांची सही असते. प्रश्न क्रमांक 24. रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवितो? योग्य पर्याय आहे 3. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट ठरवते. प्रश्न क्रमांक 25. रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच CRR होय. तर CRR हा व्यापारी बँकांनी RBI कडे ठेवायचा किमान निधी आहे. प्रश्न क्रमांक 26. चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र म्हणजे सिक्युरिटी प्रेस कोणत्या खालीलपैकी कोठे आहे? योग्य पर्याय आहे 1. तर चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र नाशिक येथे आहे. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी RBIचे कोणते कर्तव्य नसते? योग्य पर्याय आहे 4. तर देशाच्या आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे हे RBIचे कर्तव्य नसते, तर ते अर्थ मंत्रालयाकडे असते. प्रश्न क्रमांक 28. कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? योग्य पर्याय आहे 1. तर नाबार्ड बँक ही कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक आहे. प्रश्न क्रमांक 29. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले?
योग्य पर्याय आहे 2. तर 19 जुलै 1969 साली देशातील 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. प्रश्न क्रमांक 30. जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजे WTOचे मुख्यालय डॅश डॅश या ठिकाणी आहे. योग्य पर्याय आहे 4. तर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे? योग्य पर्याय आहे 3. तर इथेरियम ही क्रिप्टोकरन्सी आहे. प्रश्न क्रमांक 32. भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला? योग्य पर्याय आहे 1. तर निर्मला सीतारामन यांनी भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प मांडला. प्रश्न क्रमांक 33. भाववाढीच्या म्हणजेच तेजीच्या काळात खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते? योग्य पर्याय आहे 3. तर भाववाढीच्या काळात सार्वजनिक कर्जात वाढ हे राजकोषीय धोरण वापरले जाते. प्रश्न क्रमांक 34. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. योग्य पर्याय आहे 2. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 50 या नावाने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 35. राजकोषीय तूट म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 3. तर राजकोषीय तूट म्हणजे सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा होय. प्रश्न क्रमांक 36. शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? योग्य पर्याय आहे 2. तर शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी लोकलेखा समिती करते. प्रश्न क्रमांक 37. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? योग्य पर्याय आहे 3. तर जॉन मथाई हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते. प्रश्न क्रमांक 38. काम करण्याची इच्छा असणे, क्षमता असणे, परंतु काम उपलब्ध न होणे म्हणजेच डॅश डॅश या प्रकारची बेरोजगारी होय. योग्य पर्याय आहे 4. तर काम करण्याची इच्छा असणे, क्षमता असणे, परंतु काम उपलब्ध न होणे म्हणजेच खुली बेरोजगारी होय. प्रश्न क्रमांक 39. रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणाला म्हटले जाते? योग्य पर्याय आहे 2. तर वी.स. पागे यांना रोजगार हमी योजनेचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40. श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी त्याला डॅश डॅश बेरोजगारी असे म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी त्याला छुपी बेरोजगारी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 41. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक दरवर्षी कोठे घेतली जाते? योग्य पर्याय आहे 1. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक दरवर्षी दावोस येथे घेतली जाते. प्रश्न क्रमांक 42. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? योग्य पर्याय आहे 2. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 27 डिसेंबर 1945 या दिवशी झाली. प्रश्न क्रमांक 43. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? योग्य पर्याय आहे 2. तर नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. प्रश्न क्रमांक 44. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? योग्य पर्याय आहे 3. तर जिल्हाधिकारी हे जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव असतात. प्रश्न क्रमांक 45.
14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? योग्य पर्याय आहे 2. तर श्री Y.V. रेड्डी हे 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 46. जसे भारतासाठी नीती आयोग तसे महाराष्ट्रासाठी काय? योग्य पर्याय आहे 2. तर जसे भारतासाठी नीती आयोग तसेच महाराष्ट्रासाठी मित्रा होय. तर मित्रा म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन होय. प्रश्न क्रमांक 47. राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? योग्य पर्याय आहे 3. तर मुख्यमंत्री हा राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष असतो. प्रश्न क्रमांक 48. भारताचे नियोजन मंडळ डॅश डॅश हे आहे. योग्य पर्याय आहे 2. तर भारताचे नियोजन मंडळ हे सल्लागार मंडळ आहे. प्रश्न क्रमांक 49. 6 ऑगस्ट 1952 रोजी डॅश डॅश स्थापन करण्यात आली. योग्य पर्याय आहे 2. तर 6 ऑगस्ट 1952 रोजी राष्ट्रीय विकास परिषद स्थापन करण्यात आली. शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? योग्य पर्याय आहे 2. तर गरिबी हटाव ही घोषणा 4थ्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं. बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.